नमस्कार. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी विकास लवांडे. आज 16 मे आपल्याशी बोलायला आलो याचं कारण असं की महाविकास आघाडीने महायुती असा झंझावात महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू आहे. देशभरात सुरू आहे. जवळपास 4 टप्प्यातलं मतदान पूर्ण झालेलं आहे. 379 जागा 543 पैकी मतदान झालेलं आहे. 379 जागेवर मतदान झाल्याच्या नंतर उर्वरित जे 3 टप्पे राहिलेले आहेत त्याचं मतदान पुढच्या काळामध्ये होणार आहे. 20 तारखेला मुंबई, नाशिक वगैरे काही भागातलं महाराष्ट्रातलं मतदान होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मी बोलायला आलो याचं कारण असं, गेले 2 महिने मी खरं तर प्रचारात होतोच, पण आज मी विश्लेषण करण्यासाठी आलेलो आहे. महायुती, महाविकास आघाडी या अनुषंगाने आपण जर तपासलं, कुठल्याही भारतीय मतदाराने सत्सद विवेक बुद्धीने जर का विचार केला की आपण मतदान कोणाला केलं पाहिजे, का मतदान केलं पाहिजे, मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे असं काही प्रमाणात दिसून येते बऱ्याच ठिकाणी. ही मतदानाची टक्केवारी कमी होण्याची 2 कारणं दिसतात. एकतर मतदार याद्या सदोष आहेत. मतदार याद्यांच्यामध्ये स्थलांतरित लोकांची नावं आहेत, काही दुबार लोकांची नावं आहेत, काही मयत लोकांची सुद्धा नावं आहेत. त्यामुळे ती यादीला दिसतात परंतु प्रत्यक्ष मतदानाला नसतात. त्यामुळेही कदाचित मतदानाची टक्केवारी कमी दिसते आपल्याला प्रत्यक्षात. दुसरं एक कारण आहे की अजूनही लोकांना मतदान करावंसं वाटत नाही. अशी काही मंडळी आहेत की जे मतदानाच्या सुट्टीचा दिवस हा एन्जॉय करण्यासाठी वापरतात किंवा मतदानामध्ये उदासीनता दाखवतात. त्यामुळेही कदाचित टक्केवारी घसरली असू शकते. पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः मी काही बघितलं, पुणे शहर लोकसभा मतदारसंघ असेल, बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये मी गेल्या आठवड्याभरामध्ये अभ्यास केला. कोण लोक मतदानाला आली नाहीत, तर मी आत्ता जे सांगितलं ही तर लोक आली नाहीतच, परंतु दुसरा एक वर्ग असा होता की ज्यांना हे राजकारण जे काय महाराष्ट्रात चालले, जे खालच्या पातळीवर चालले, गलिच्छ पातळीवर चालले, त्या राजकारणाची जी काय पद्धती आहे तेही काही लोकांना आवडलेलं नाही. उदाहरणार्थ काल देवेंद्र फडणवीसांनी स्वतः कबुली दिली की अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्यामुळे भाजपाचा जो पारंपरिक मतदार आहे त्यांना ते आवडलेलं नाही. त्यामुळे भाजपाचा जो पारंपरिक मतदार आहे तो सुद्धा यावेळेस मतदानाला आलेला दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये आत्ता जे काही निवडणुकीत वारं चाललंय, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत, प्रत्येक मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत. मला त्यांच्यातल्या 2-3 भाषणांच्यावर आक्षेप घ्यावासा वाटतो. तो म्हणजे ते परवा एका मुलाखतीत एका चॅनलला देताना काय म्हणाले की मी हिंदू मुस्लिम असा विषय कधीही करत नाही, करणार नाही, आणि तसं जर केलं तर मी त्या दिवशी सार्वजनिक जीवनात निवृत्त होईल, सार्वजनिक जीवनात राहणार नाही. आणि दुसऱ्याच दिवशी 24 तासाने त्यांनी लगेच पलटी मारली आणि हिंदू मुस्लिमांचं भाषण दिंडोरी लोकसभा मतदारसंघात करत असताना, हिंदू मुस्लिमाच्या या विषयाकडे ते बोलत असताना एका शेतकरी पुत्राने त्यांना कांद्यावर बोला, कांद्यावर बोला असा खालून आवाज दिला. सभा गडबडली. नरेंद्र मोदी सुद्धा 1 मिनिटभर स्तब्ध झाले. त्यांनी त्या कांद्यावर बोलायला शेतकरी पुत्राने जी मागणी केली त्याला प्रतिसाद न देता नरेंद्र मोदी साहेबांनी जय श्रीरामची घोषणा दिली. हे कितपत योग्य आहे? मोदी साहेब एकतर 10 वर्ष सत्तेत आहेत. आपण 10 वर्षामध्ये आपण एकही पत्रकार परिषद घेतली नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे मला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, ना सभेतून प्रश्न विचारायचे, ना पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारायचे. हे लोकशाहीला मान्य आहे का? याचा नरेंद्र मोदी साहेबांनी विचार करायला पाहिजे. नरेंद्र मोदीची जे भक्त मंडळी आहेत त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे, जे शहरामध्ये विशेषतः राहतात. कारण ग्रामीण भागामध्ये या निवडणुकीत मला एक दिसलं, नरेंद्र मोदीला पाहून मतदान करणार नाही अशी लोकांची एक मेंटॅलिटी मला दिसून आली. अंडर करंट जो होता तो देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात होता. हे स्पष्टपणे बऱ्याच ठिकाणी मला जाणवलं. आणि म्हणूनच अजितदादा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये जे काही फ्लेक्स लावले, बोर्ड लावले, होर्डिंग लावले, त्याच्यावर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांचे फोटो लावले नव्हते. फक्त स्वतःचा फोटो आणि स्वतःच्या पत्नीचा उमेदवार म्हणून फोटो लावलेला नरेंद्र मोदींचा, देवेंद्र फडणवीसांचा फोटो त्यांनी लावला नाही. याचं कारण त्यांना अंडर करंट लक्षात आलेला असावा
की मोदींचा फोटो पाहून ग्रामीण भागामध्ये लोक मतदान देत नाही. दुसरं काय दिसलं, मला एक दिसलं की नरेंद्र मोदी साहेब वारंवार किंवा अमित शहा किंवा बीजेपीचे लोक फडणवीस वगैरे सातत्याने या मागच्या 15 दिवसामध्ये काही सभातून बोलले की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची नकली आहे, पवार साहेबांची राष्ट्रवादी ही नकली आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, नरेंद्र मोदी साहेब तुमची सुद्धा भाजपा नकली नाहीये का? कारण ओरिजिनल जी अटल बिहारी वाजपेयींची भाजपा आहे ती आता कुठंच दिसत नाही, कोणत्याच अर्थाने दिसत नाही. ओरिजिनल अटल बिहारी वाजपेयींच्या बीजेपी मधले लोक कुठल्याही महत्वाच्या स्थानावर दिसत नाहीत. पक्ष संघटनेत सुद्धा त्यांना दुय्यम मान आहे. ते कुठेही फारसे उमेदवार नाहीत. उलट तुम्ही जे उमेदवार आता उभे केलेत त्याच्यातले 124 उमेदवार भारतामध्ये तुम्ही आयात केलेल्या उमेदवारांना, म्हणजे जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा तत्सम पक्षातल्या लोकांच्याकडे जे आयात केलेले लोक आहेत त्यांना तुम्ही उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. म्हणजे ओरिजिनल भाजपा राहिलेलीच नाही. ही तुमची जी अमित शहा किंवा नरेंद्र मोदींची जी भाजपा आहे ही नकली भाजपा आहे, हे सर्वश्रुत आता दिसतंय. आणि म्हणूनच मुंबईमध्ये काल नरेंद्र मोदी साहेबांनी रोड शो करण्याचं जे काय धाडस केलं, खरं तर मुंबईमध्ये रोड शो करणं म्हणजे मुंबईकरांची अडचण करणं, मुंबईतल्या चाकरमानी लोकांची अडचण करणं, जे मेट्रोने प्रवास करतात, जे रेल्वे लोकलनी प्रवास करतायत, कामावर सुटल्यानंतर गर्दी असते, मुंबई ही धावपळीत असते. मुंबईमध्ये रोड शो करणं म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव जो त्या परिसरातले 10 किलोमीटर परिसर बंदोबस्ताने व्यापलेला असतो आणि प्रचंड त्या ठिकाणी लोकांचे हाल काल झालेले अनेक लोकांनी देशाने अनेक माध्यमातून व्हिडिओतनं पाहिलेलं आहे. ही गर्दी कोंडून ठेवली, तुंबून ठेवली नरेंद्र मोदींना रोड शो करता यावा म्हणून. आणि म्हणून पवार साहेबांनी मुंबईमध्ये रोड शो करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही असं पवार साहेबांनी मोदी साहेबांना सुनावलं सुद्धा. मला एक कळत नाहीये, नरेंद्र मोदींना आता मतदान करायचं तर का करायचंय असा प्रश्न का भाजपाच्या लोकांना पडत नाही, का त्या मोदी भक्तांना पडत नाही, जे स्वतःला मोदी की गॅरंटी म्हणतात, मोदी की गॅरंटी म्हणतात. मोदी की गॅरंटीमध्ये बघा गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये, 2019च्या निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली होती ती तरी आपण किमान तपासणार की नाही. मग ते रोजगाराच्या बाबतीतलं दिलेलं आश्वासन असेल, आज काय आकडेवारी सांगती? 87% लोक बेरोजगार आहेत इथे भारतामध्ये आता. ही गव्हर्नमेंटची सांख्यिकी विभागाची आकडेवारी सांगते. याचं उत्तर काय आहे भारतीय जनता पार्टीकडे? नेमकं खरं उत्तर तर ते नाही असं आहे. नॅशनल क्राईम ब्युरोने सांगितलं की 4.5 लाख महिलांच्यावर अत्याचार झालेत भारतामध्ये गेल्या काही वर्षात. याला नरेंद्र मोदी जबाबदार नाहीत का? अमित शहा जबाबदार नाहीत का? ह्या ज्या अत्याचारित महिला आहेत 4.5 लाख महिला, या मोदी परिवारात मोडत नाहीत का? असे अनेक प्रश्न आहेत. मग गॅसचे भाव वाढलेले असतील, डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले असतील, डॉलरच्या किमतीमध्ये रुपया पूर्ण घसरलेला आहे. जवळपास 80 रुपये डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत झालेली आहे. हे कशाचं लक्षण आहे? कालच एक नव्याने आकडेवारी आली की भारतातली गुंतवणूक करण्याची म्हणजे वैयक्तिक कौटुंबिक जे काही लोक सेव्हिंग करतात, या सेव्हिंगचं प्रमाण प्रचंड घटलेलं आहे. जवळपास 14 लाख कोटी रुपये सेव्हिंगचं प्रमाण मागच्या काही वर्षातलं घटलेलं आहे. सेव्हिंग घटलेली आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कर्ज घेण्याची प्रक्रिया वाढलेली आहे. लोक कर्ज घेत आहेत म्हणजे वैयक्तिक कुटुंबावरचं कर्ज वाढलेलं आहे आणि सेव्हिंग कमी झालेलं आहे. हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काय लक्षण सांगतं? याच्यातल्या अर्थतज्ञांनी बोलायला पाहिजे. दुसरं काय दिसतं? भारतावरचं देशांतर्गत कर्ज जवळपास 55 लाख कोटी रुपये झाले. देशाबाहेरचं कर्ज असं सगळं मिळून 205 लाख कोटी रुपये आपल्या भारतावर कर्ज आहे. म्हणजे दरडोई कर्ज आपल्याकडे आता 1.5 लाख कोटी रुपये आहे. 1.5 लाख रुपये जर प्रत्येकावर कर्ज असेल तर ही कोणती प्रगती म्हणायची मोदी साहेबांची? कशा माध्यमातून आपण विश्वगुरु झालो? 80 कोटी लोकांना आपण धान्य देतो म्हणता, रेशनिंग पूर्वीपासूनच देतोय आपण ऑलरेडी. तुम्ही एका बाजूला गरिबी हटवली म्हणता, मग 80 कोटी लोकांना का तुम्हाला राशन द्यायची पाळी येते? देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला तो UPA सरकारच्या काळामध्ये झाला. आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. शेतीमालाची सगळी निर्यात आपण मोदी साहेब थांबवली तरी विश्वगुरु म्हणत स्वतःला. आपण साखर आयात करतोय, कापूस आयात करतोय, सोयाबीन आयात करतोय, तेलाचे पदार्थ आयात करतोय, कांदा आयात केला मध्यंतरी आपण.
म्हणजे या सगळ्या शेतीमालाला हे सगळे नगदी पिकं आहेत शेतकऱ्यांची, याच्यातनं शेतकऱ्यांच्या खिशात 2 पैसे येतात. शेतकऱ्यांच्या खिशात जर का पैसे आले तरच तालुक्याच्या बाजारपेठेमध्ये तेजी येते. शेतकऱ्याच्या खिशात जर पैसे आले नाहीत, कुटुंबात पैसे आले नाहीत, तर तालुक्याची जी बाजारपेठ आहे त्या तालुक्याच्या बाजारपेठमध्ये तेजी येत नाही. आणि तालुक्याच्या बाजारपेठमध्ये जर तेजी आली नाही तर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सुद्धा मंदीच राहते. जीएसटीने कंबरडं मोडलं नाही का या भारतातल्या व्यापाऱ्यांचं? मग ते छोटे उद्योजक असतील, मोठे उद्योजक असतील, व्यापारी असतील, प्रत्येक व्यावसायिकाचं जीएसटीच्या माध्यमातून कंबरडं मोडलं. ते शिक्षणातल्या जीएसटीने, आरोग्य व्यवस्थेतल्या जीएसटीने, कृषी क्षेत्रातल्या जीएसटीने. खरं तर आरोग्य, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रामध्ये जीएसटीचं प्रमाण 18%, 28% जीएसटी लावतो आपण. याच्यातनं काय साध्य करतो आपण? तर लोकांचे दिवसा खिसे कापायचंच काम करतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर 400 पारची घोषणा दिली जाते आणि म्हणून आपल्याला भारताची राज्यघटना धोक्यात आली असं का म्हणावं लागतं? याचं कारण असं, जे काही निवडणूक आयोगाचे कमिशनर नेमले जातात ते नेमण्याच्या प्रक्रियेमध्ये 70 वर्षातला कायदा रद्द केला मोदी साहेबांनी आणि त्या प्रक्रियेमध्ये पंतप्रधान सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता असतो, त्यात सरन्यायाधीशांना काढून टाकलं आणि कायदा मंत्री त्यांच्या जागेवर घेतला आणि आता त्यांच्या मर्जीने कुणी आता निवडणूक आयोगाचा कमिशनर होऊ शकतो. इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा सर्वाधिक मोठा आहे, त्याबद्दल मोदी साहेब भाषणात बोलत नाहीत. हे सगळे विषय जर आपण घेतले, कुठल्या अर्थाने नरेंद्र मोदींना आपण निवडून द्यायचे? हिंदू मुस्लिमांचं पुन्हा त्यांना आज त्यांच्या बोलात बोल नाहीये. उलट इंडिया आघाडीमध्ये जे काही जाहीरनामा आहे तो आपण तपासला पाहिजे. इंडिया आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा तत्सम महाविकास आघाडीच्या जो काही जाहीरनाम्यामध्ये लोकांना आश्वासनं दिलेली आहेत ती सुद्धा आपण तपासली पाहिजे. या उलट भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा काय आहे? तर मोदी की गॅरंटी. मोदी की गॅरंटी हे फसवं धोरण आहे. खरं तर 10 वर्ष हा कमी कालावधी नव्हता मोदींना काम करण्यासाठी दिला ना लोकांनी. भारतातल्या, देशातल्या लोकांनी, मतदारांनी अगदी मोठ्या जिकिरीने नरेंद्र मोदींना या ठिकाणी 10 वर्ष सत्ता चालवण्याचा कालावधी कमी नाही, 1 दशक. या दशकामध्ये देशामध्ये फार कुठले बदल झाले नाहीयेत. उलट सरकारी मालकीच्या, देशाच्या, आपल्या केंद्र सरकारच्या मालकीच्या ज्या 27-28 कंपन्या होत्या, ज्या पंडित नेहरूंच्या काळापासून उभ्या राहिल्या होत्या, इंदिरा गांधींच्या काळात उभ्या राहिल्या होत्या, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात उभ्या राहिल्या होत्या, असे अनेक कंपन्या, मग रेल्वेशी संबंधित असतील, पोस्ट टपाल कार्यालयाशी संबंधित असतील, डिझेल पेट्रोलच्या संबंधित असतील, लोखंड किंवा सिमेंटच्या अनुषंगाने असतील, या सगळ्या LICच्या बाबतीतल्या असतील, या अनेक कंपन्या केंद्र सरकारने त्याचं खाजगीकरण केलं, त्या विकल्या. ते एअरपोर्ट असतील, रेल्वे स्टेशन असतील. हे काय लक्षण आहे? हे अधोगतीचं लक्षण आहे. हे सांगायला ज्योतिषी पाहिजे का आपल्याला? आणि मग नुसते ड्रेस बदलून, टोप्या बदलून. परवा शिवाजी महाराजांचा जिरेटोप प्रफुल्ल पटेलांनी मोदींना खुश करण्यासाठी जिरेटोप शिवाजी महाराजांचा कुणीही इकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कधीही कोणाला डोक्यावर घातला नाही. तो जिरेटोप नरेंद्र मोदींना घालण्याचं धाडस हे प्रफुल्ल पटेलांनी केलं, केवळ मोदींना खुश करण्यासाठी. हे अतिशय निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी राजांचे तत्वज्ञान, शिवशाहू फुले आंबेडकरांचं तत्वज्ञान भारतीय जनता पार्टीला मान्य नाहीये आणि म्हणून त्यांना आपण विरोध करतोय. ही केवळ राजकीय लढाई नाही, ही सामाजिक पण लढाई आहे, ही सांस्कृतिक पण लढाई आहे. ही याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. कारण सांस्कृतिक विषमता, सामाजिक विषमता, शैक्षणिक विषमता, आर्थिक विषमता, या सगळ्या विषमतेच्या विरुद्ध समतेची लढाई जे जे कोणी करतात, मग छोट्या NGO असतील, संघटना असतील, समतेच्या बाजूने बोलतात, समतेच्या बाजूने भूमिका घेतात. तो समतेचा विचार टिकवण्यासाठी जो राज्यघटनेमध्ये अभिप्रेत आहे आपल्याला, तो समतेचा, बंधुतेचा विचार आणि सामाजिक न्यायाचा विचार याच्याशी बांधिलकी असणाऱ्या लोकांना आपण मतदान केलं पाहिजे. या उलट भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या NDA आघाडीतले मित्र पक्षाचे लोक आज जे बोलतायत ते राज्यघटनेशी पूरक बोलत नाहीत. नरेंद्र मोदींच्या टीका या अतिशय खालच्या लेवलच्या आहेत. कुठल्याही पद्धतीने ते राजकीय बोलून स्वतःची विश्वासार्हता त्या ठिकाणी सिद्ध करू शकलेले नाहीत. कुटुंबाबद्दल बोलतात. पवार साहेबांना म्हणाले की तुम्ही कुटुंब टिकवू शकले, स्वतःचं कुटुंब कुठं आहे याचं आत्मपरीक्षण न करता पवार साहेब जे 56 वर्ष कधी विधानमंडळात, कधी संसदेमध्ये 56 वर्ष अविरतपणे एकही दिवस गैरहजर नाहीत किंवा ते त्या पदावर नाहीत असं कधी झालेलं नाही.
56 वर्ष विधिमंडळात किंवा संसदेत सदस्य असलेले एकमेव शरद पवार ही व्यक्ती आहे. आणि त्यांना मोदी साहेब म्हणतात कुटुंब सांभाळता येत नाही. उलट त्यांचं कुटुंब फोडण्याचं काम, उद्धव ठाकरेंचं शिवसेना फोडण्याचं काम, राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या नकली भाजपाने केलेलं आहे. मोदी साहेब, अमित शहा आणि त्यांचे तत्सम मंडळी कुणी असतील, देवेंद्र फडणवीस वगैरे सगळ्या चेल्या पिल्या चिट्ट्या भक्ताड मंडळींनी जरा अटल बिहारी वाजपेयींचे व्हिडिओ जरा काढून ऐका, त्यांची संसदेतली भाषणं ऐका आणि मग कळेल ओरिजिनल बीजेपी कोणती आणि नकली बीजेपी कोणती हे लक्षात येईल. येत्या 4 तारखेला 4 जूनला निश्चितपणाने महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुद्धा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने अंडर करंट असल्यामुळे निश्चितच एक चांगल्या जागा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला या देशामध्ये मिळणार आहेत. नरेंद्र मोदींच्या 400 पारचा जो नारा आहे हा फसवा नारा आहे. विरोधकांना कुठंतरी घायल ठेवण्यासाठी किंवा सामान्य मतदारांची दिशाभूल करण्याच्या हेतून तो दिलेला नारा आहे. एका कॉर्पोरेट सल्लागार कमिटीच्या वतीनं तो दिलेला एक नारा होता. 400 पार होऊ शकत नाही, 200 पार सुद्धा होऊ शकत नाही, ही आजची कंडिशन आहे. जो मतदारांचा अंडर करंट आहे महाराष्ट्रातला, किमान मी सांगतो महाराष्ट्रातला अंडर करंट हा महाविकास आघाडीच्या बाजूने होता, महायुतीच्या विरोधात होता. हा अंडर करंट जर मीडियातल्या राजकीय विश्लेषकांना किंवा प्रमुख मीडियाला जर दिसला नसेल तर तो 4 जूनला निश्चितपणे मतमोजणीमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. शेवटचं एक सांगतो, ज्या काही मतपेट्या आहेत त्याच्यातलं जे झालेलं मतदान आहे, म्हणजे मतदान आता आम्ही स्वतः इलेक्शन मतदान झाल्यानंतर 6 वाजता जेव्हा बूथमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 17C नावाचा एक फॉर्म भरून घेतला, ज्याच्यामध्ये त्या वोटिंग मशीनचा नंबर, त्या मतदान केंद्र अध्यक्षाचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. मतदान एकूण किती आहे, स्त्री किती, पुरुष किती आणि झालेलं मतदान किती आहे, ही सगळी आकडेवारी त्या 17C फॉर्ममध्ये भरून घेतलेली आहे. आणि ही सगळ्या केंद्रावरची जर का आकडेवारी आहे तर मतदान केंद्रामध्ये आकडेवारी वाटते आहे. नंतर निवडणूक आयोग नंतर जी काय आकडेवारी जाहीर करते आहे ती कुठेतरी 3-4% वाढलेली दिसते. याच्यावर एक संशय अनेकांना आलेला आहे की ही नंतर आकडेवारी जी वाढते ती कशाची वाढते, का वाढते, याचं सुस्पष्ट असं स्पष्टीकरण किंवा विश्लेषण किंवा विश्वासार्हता निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत दिलेली नाही. म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने कोर्टात याचिका त्या संदर्भात दाखल केली गेलेली आहे. हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याच्यावर कदाचित जावं लागेल आणि गेलेले आहेत. या वाढलेल्या मतदारांच्या बद्दल संशय निर्माण केला जातोय ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे. महाराष्ट्रामधला अंडर करंट महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीने इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये बनू शकतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेच्या काळात महाविकास आघाडीच्या बाजूने निश्चितच या जनतेचा कौल राहणार आहे. कारण राजकारणामध्ये जे काही गलिच्छपणा केला गेलाय, जातीवाद केला गेलाय, धर्मवाद केला गेलाय, हे कुठेतरी खटकतंय. आणि जातीवाद आणि धर्मवाद ही महाराष्ट्रालाच नव्हे संबंध देशाला लागलेली एक कीड आहे आणि ही कीड आपल्याला सर्वांना मिळून संपवावी लागेल. आपल्याला जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन भारत एक राष्ट्र आहे याच्यासाठी आपल्याला बांधिलकी ठेवावी लागेल. संसदीय लोकशाही फार कष्टातनं उभी राहिलेली आहे, कष्टातनं रुजलेली आहे, ती टिकवणं गरजेचं आहे. राज्यघटना ही जगात आपली सर्वश्रेष्ठ आहे, तिची मूलभूत ढाचा मूलभूत तत्वज्ञान आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. ज्याला भारतीय जनता पार्टी मोडीत काढायचा प्रयत्न करते याच्यासाठी उर्वरित आता जे काही मतदान पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे, मुंबई असेल, नाशिक किंवा दिंडोरी त्या भागातला असेल, तिथल्या मतदारांनी सुद्धा शहरी भागातल्या याचा जरूर विचार करावा आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आपण मतदान करावं. या 10 वर्ष दिलेल्या महायुतीच्या किंवा बीजेपीच्या लोकांना संधी देऊन झालेली आहे, त्यांच्या भूलथापांना आपण बळी न पडता सत्सक विवेकबुद्धीने आपण मतदान करावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आणि माझं या निमित्ताने जे काही विश्लेषण मी किंवा जी काही भूमिका मांडली जर आपल्याला पटली नसेल तरी आपण माझ्या या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा की का पटली नाही, त्याचा मुद्दा आपण मांडावा, मला त्याच्यावर विचार करता येईल. हा व्हिडिओ आपण ऐकून जर पटला असेल तर लाईक करा, सर्वांना पाठवावा. या सत्याग्रही चॅनलला आपण अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण हा व्हिडिओ ऐकून सर्वांना फॉरवर्ड तर कराच, परंतु चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो.